एकादशीन पोटभर खाशी असं मला मागच्या वेळेस कोणतरी म्हटलं होतं आणि यावेळेस ना ते खरंच झालं. सकाळीच मी साबुदाणा भिजत घातला होता खिचडी बनवण्यासाठी. माझी, नणंदबाईंची आणि सासूबाईंची तिघींची एकादशी होती, तर आमच्यासाठी ही खिचडी मी बनवली. त्यानंतर आता शेंगांचा सीझन सुरू आहे, तर शेंगा उकडल्या. मला ना भाजलेल्या शेंगा खायला आवडतात, पण आता सगळ्यांचं म्हणणं होतं तर घेतल्या उकडून. त्यानंतर मला समोर दिसलं हे टरबूज आणि ना मी एक व्हिडिओ पाहिली होती, त्यामध्ये टरबुजाचा ज्यूस बनवला होता. ज्यूस म्हणतात की आणखी काही म्हणतात मला माहिती नाही, पण टरबूज असं बारीक करून घेतलं, त्यामध्ये थोडीशी साखर घातली, मिक्सरमध्ये ते व्यवस्थित वाटून घेतलं आणि झाला आपला टरबुजाचा ज्यूस तयार. मीही पहिल्यांदाच बनवला होता आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं अभिला टेस्ट करायला देऊया. तो घेतानाच नको म्हणत होता आणि असंही त्याला तो नाहीच आवडला. आता संध्याकाळी जेवणात काय बनवायचं, तर ही भगर मी भिजत घातली आणि साबुदाणा तर सकाळीच मी भिजत घातला होता. या गोष्टीसुद्धा मी मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटून घेतल्या आणि या पिठाचं जे बनवतात, काही जण त्याला डोसे म्हणतात, काही जण घावन म्हणतात. तुम्ही काय म्हणता मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासोबत बनवलेली होती ही बटाट्याची भाजी. अशीच आमची एकादशी.